काय त्यांच्या संपर्कात असणारे सर्वच जण मान्य करतात, हे खरे अनुभवाचे बोल आहे। वाढदिवसानिमित्त सांगण्यासारखे खूप आहे, पण माझे बेस्ट पार्टनर म्हणून मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की तुम्ही माझ्या आयुष्यात आले। आम्हा दोघांचे भविष्य काहीच नव्हते, पण तुम्ही स्वतःमध्ये खूप चांगल्या प्रकारे बदल केले। नेहमी वर्तमान काळात जागृतपणे आणि समजदारपणाने एक छान आदर्श घडवून आणला। तुमच्याबद्दल कितीही बोलणार तेवढे कमीच। तुम्ही तुमच्या इच्छा पूर्ण केल्या आहेत। तुम्हाला नेहमी वाटत होते की माझा परिवार, आई वडील, माझ्या बहिणी भाऊ खुश राहावेत आणि त्यांना धम्माचा मार्ग मिळावा। आतापर्यंत तुमच्या मनात होते ते खरंच झाले। आपला परिवार आपली ताकद आहे। तुम्ही आई वडिलांचा आदर्श घेऊन चांगला मुलगा होऊन दाखवले। तुम्ही तुमच्या मुलाचे छान मित्र झाले, एक जबाबदार पिता आहे आणि खरंच मनापासून सांगते की तुम्ही सगळ्यात आधी स्वतःला बदलले आणि छान आदर्श घडवून आणला। माझे पती म्हणून तर तुम्ही परफेक्ट आहे। तुमच्यामुळे दोन परिवार सुखी झाले। माझ्या माहेरी नातेवाईक, कोकणात तर तुम्ही एक आदर्श व्यक्ती म्हणून ओळख आहे। तुमच्यामुळे आम्हाला बुद्ध धम्म संघाविषयी श्रद्धा अधिक उत्पन्न झाली। ध्यान करण्याचे, नियमित धम्म श्रवण करण्याचे व संघाला दान करण्याचे महत्त्व पटवून दिले। त्याचा लाभ आम्ही सतत अनुभवत आहोत। सामाजिक कार्यात सुद्धा तुमचे योगदान विशेष आहे। अनाथ वृद्धाश्रम यांना भेटी देणे व इतरांना प्रेरणा देणे नाते दोघांचे असते। त्यामुळे परिवार सुरक्षित होतो। ही संकल्पना घेऊन तरुण मुले मुली महिलांचे समुपदेशन, मी अनाथ कमी शिकलेली असून सुद्धा माझ्यावर विश्वास ठेवून सामाजिक कार्यात कार्य करण्याची संधी उपलब्ध करून दिली। परिवारात, नातेवाईकांत, समाजात मला मानाचे स्थान दिले। या वयात सुद्धा कार्य करण्याचा तुमचा शारीरिक मानसिक उत्साह तरुणांना प्रेरणादायी आहे। तुम्ही घरात बाहेर कुठेही असलात तरी छोट्या छोट्या गोष्टीत आनंद देण्याचा व नेहमी प्रबोधन करण्याचा हेतू व मैत्रीपूर्वक प्रत्येक क्षण जगण्याचा प्रयत्न करतात। हे सर्वांना शक्य होत नाही। तुमची पुढील वाटचाल प्रवास मानवतेसाठी समर्पित राहो। तुम्ही बुद्ध धम्म संघाच्या बलाने नेहमी आनंदी आणि खुश राहा। उदंड आयुष्य लाभो तुम्हाला हीच मनापासून मंगल मैत्री। येथेच थांबते। धन्यवाद। साधू साधू बाटली नाही। धन्यवाद बहिणी, खूपच छान, मस्त।